नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत, किती मार्काची तुमची एक्झाम आहे, कशाप्रकारे ती आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायची आहेत आणि एक्झामच्या टायमिंगमध्ये तुम्हाला सर्व काही प्रश्न सोडवता आले पाहिजे, हेच या व्हिडिओचा माझा उद्देश आहे. तर बघा तुमची एम-एस-सी-आय-टीची जी फायनल एक्झाम आहे, ती 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान सुरू होणार आहे. तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतील, तर ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. तर स्टार्ट करूया. तर बघा ही डेमो एक्झाम आहे आणि अशा स्वरूपाची तुमची एक्झाम असणार आहे. तर बघा लेफ्ट साईडला बघा इथे काउंटडाऊन म्हणजेच टायमिंग सुरू झालेला आहे. 60 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला 50 मार्काची एकूण आपली एक्झाम आहे ती सोडवायची असते. तर बघा राईट साईडला तुमचा इथे फोटो असणार आहे एक्झामच्या टायमिंगला आणि त्याखाली तुमचा रोल नंबर असेल. त्यानंतर बघा 50 मार्काची एक्झाम आहे, तर 50 पैकी 15 मार्काचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन विचारले जातात आणि 35 मार्काचे प्रॅक्टिकलचे क्वेश्चन असे एकूण 50 मार्क होतात. तर बघा ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 6 आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 असे तुम्हाला एकूण 20 मार्क्स पासिंगकरिता मिळायलाच पाहिजे. म्हणजे आवश्यकच आहे, तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर. पण माझा उद्देश हाच आहे, की तुम्हाला पास नाही करायचं, तर तुम्हाला आउट ऑफ पैकी आउट ऑफ म्हणजे पूर्णपैकी पूर्ण मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे. जर तुम्हाला ही एक्झाम समजली, तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क मिळेल. तर बघा लेव्हल 1मध्ये आपल्याला सोपे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर लेव्हल 2मध्ये त्यापेक्षा थोडे कठीण क्वेश्चन विचारले जातात आणि लेव्हल 3 जे शेवटचं स्तर आहे, ते खूप हार्ड असते. म्हणजे जेवढे काही हार्ड क्वेश्चन आहे, हे लेव्हल 3 मध्ये आपल्याला विचारल्या जाते. तर आपण लेव्हल 1 पासून सुरू करूया. तुम्हाला कोणताही क्वेश्चन येत असेल आणि सोपा वाटत असेल, तर ते सुद्धा तुम्ही पहिल्यांदा सोडवू शकता आणि नंतर बाकीचे क्वेश्चन सोडवू शकता. आणि एकदम हळू सोडवायचं आहे. खूप टायमिंग आपल्याला दिलेला आहे. 50 मार्काची एक्झाम आहे, तर आपल्याला एकूण 60 मिनिट दिलेले आहेत. तर बघा लेव्हल 1 मधून आपण प्रॅक्टिकलच्या क्वेश्चनपासून सुरुवात करणार आहोत. तर बघा स्टार्ट करूया. बघा आपल्या पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? तुम्ही कशाप्रकारे कॅल्क्युलेटरचा मोड बदलून वैज्ञानिक म्हणजेच सायंटिफिक मोडमध्ये कराल म्हटलेलं आहे. तर बघा खूप सोपा क्वेश्चन आहे हा. यासाठी काय करायचं आहे, कॅल्क्युलेटरच्या इमेजमधल्या व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे सायंटिफिक ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या पाथमध्ये असणाऱ्या कॉफी ए-बी-सीला ब्लेंड ए-बी-सी म्हणून रिनेम करा म्हटलेलं आहे. तर बघा कॉफी या नावाच्या ऐवजी आपल्याला ब्लेंड हे नाव टाकायचं आहे. म्हणजे रिनेमचा क्वेश्चन आहे आणि स्टार्टिंगला रिनेमचेच क्वेश्चन विचारले जातात. तर सपोर्टमध्ये जायचं आहे, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जायचं आहे. कॉफी या फाईलला सिलेक्ट करून घ्या सिंगल क्लिक करून आणि त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. रिनेमच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे आपल्याला त्याऐवजी कोणता शब्द टाकायचा आहे, तो इथे टाकून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे ब्लेंड आणि त्यानंतर कुठे एक सिंगल क्लिक करून आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक ही फाईल पिक्चर या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे. तर बघा पिक1 ही फाईल पिक्चर1 या नावाने रिनेम करा. जेपीजी एक्सटेन्शन टाकायचं गरज नाही आहे कारण की ते ऑलरेडी फाईलला लागून असते. तर इमेज फोल्डर ओपन करायचं आहे. पिक फाईलला सिलेक्शन करा. त्यावर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे रिनेमचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यावर क्लिक करायचं आहे आणि जे काही आपल्याला दुसरं त्याऐवजी नाव सांगितलेलं आहे पिक्चर ते आपण तिथे टाकून घेऊया. बघा अशा प्रकारे त्यानंतर कुठे एक सिंगल क्लिक करा, 1 टाकून आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट दिलेलं डॉक्युमेंट आउटलाईन फॉर्ममध्ये पहा. तर बघा आता व्ह्यू टॅबचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे. आउटलाईन फॉर्ममध्ये पाहण्यासाठी काय करायचं आहे? पाहणे म्हणजे व्ह्यू करणे. तर व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर बघा इथे आउटलाईन फॉर्म दिलेला आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा
दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करा. तर दुसऱ्या वाक्याला म्हटलेलं आहे, दुसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे आणि फॉन्ट या ग्रुपमध्ये बोल्डचं ऑप्शन दिलेलं आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या एम-एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्र राईट बाजूला अलाइन करा. तर बघा, राईट बाजूला चित्र अलाइन करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्या चित्राला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघा, त्यानंतर राईट बाजूला अलाइन म्हणते, तर बघा होम टॅबमधल्या पॅराग्राफ या ग्रुपमध्ये राईट अलाइन दिलेले आपल्याला इथे बघा. तर या राईट अलाइनवर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. खूप सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट बघा. संपूर्ण वर्कशीटची अलाइनमेंट बदलून ती हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंटर करा. तर बघा, संपूर्ण वर्कशीटची अलाइनमेंट म्हणत आहे. तर संपूर्ण वर्कशीटला सिलेक्शन करण्यासाठी अशा कोणत्यामध्ये कर्सर न्यायचा आहे, कोण्यामध्ये आणि मोठ्या प्लसच्या चिन्हावर डबल क्लिक करायचं आहे. बघा, आपली पूर्ण जी शीट आहे ती सिलेक्ट झालेली आहे आणि आपल्याला अलाइनमेंट म्हणत आहे. तर बघा, यासाठी काय करायचं आहे, अलाइनमेंटची क्लिप ओपन करायची आहे. बघा अशा प्रकारे ओपन केल्यानंतर बघा हॉरिझॉन्टलमध्ये जनरल आहे, तर इथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, सेंटर करायला सांगितलेलं आहे, हॉरिझॉन्टल सेंटर. त्यानंतर व्हर्टिकलसुद्धा आपल्याला सेंटर सांगितलेलं आहे. बघा अशा प्रकारे करून घ्या. त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, सेल C4 निवडा आणि बॉर्डर ठळक करा. तर बघा, C4 आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. C4 या सेलवर जाऊन क्लिक करा आणि याची बॉर्डर आपल्याला ठळक करा म्हटलेलं आहे. तर बघा, बॉर्डर आपल्याला ठळक करण्यासाठी काय करायचं आहे, तर यासाठी आपल्याला फॉन्ट या ग्रुपमधलं बॉर्डर हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर बघा थिक आउटसाइड बॉर्डरवर क्लिक करा. बघा अशा प्रकारे आपली बॉर्डर जी आहे ती ठळक झालेली आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, दिलेले प्रेझेंटेशन हँडआउट व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा. तर हँडआउट व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा. तर व्ह्यू म्हटल्यानंतर आपल्याला व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि आपल्याला हँडआउट म्हणत आहे. तर बघा, मास्टर व्ह्यू या ग्रुपमध्ये हँडआउट मास्टर हे ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वर्ड ॲट सेव्ह टायगर्स या टेक्स्टचा शॅडो इनसाइड सेंटर प्रभाव टाका म्हटलेला आहे. तर बघा, सेव्ह टायगर्स या टेक्स्टचा म्हणत आहे, तर सेव्ह टायगर्स या टेक्स्टला सिलेक्शन करून घ्या बघा अशा प्रकारे आणि या टेक्स्टचा आपल्याला शॅडो इनसाइड सेंटर करा म्हटलेला आहे. तर यासाठी फॉर्मॅट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, टेक्स्ट टेक्स्ट इफेक्टमध्ये जायचं आहे आपल्याला. यावर क्लिक करा. यामध्ये शॅडोचा ऑप्शन दिलेला आहे. यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला शॅडो इनसाइड म्हणत आहे. तर आपल्याला सेंटर म्हणत आहे. तर बघा, इनसाइड सेंटरचं ऑप्शन इथे दिलेलं आहे शॅडोमध्ये. यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅलेंडरमध्ये कॅव स्टडी सब्जेक्ट आणि अजंता इलोरा ह्या लोकेशनची 5 जुलै 2011 ते 5 ऑगस्ट 2011 पर्यंत इव्हेंट सेट करा. तर इव्हेंट सेट करण्यासाठी काय करायचं आहे, न्यू आयटम्समध्ये जायचं आहे, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं असते, इव्हेंट सेट करा म्हटल्यानंतर ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं असते सर्वात अगोदर. ऑल डे इव्हेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सब्जेक्टच्या बॉक्समध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर लोकेशनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला लोकेशनच्या बारमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर 5 जुलै 2011 जी डेट आपल्याला दिलेली आहे, ती स्टार्ट टाईममध्ये आपल्याला ॲड करायची आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर दुसरी जी डेट दिलेली आहे, ती आपल्याला एंड टाईममध्ये ॲड करायची आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायला अजिबातही विसरायचं नाही आहे. जर तुम्ही विसरले तर तुमचा क्वेश्चन नक्की चुकेल आणि 1 मार्क कमी होईल. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, MS आउटलुकच्या टास्क लिस्टमध्ये स्कूल ॲन्युअल फंक्शन ॲड करा म्हटलेलं आहे. तर बघा, स्कूल ॲन्युअल फंक्शन टास्क ॲड करा. तर टास्क तयार करा म्हटल्यानंतर न्यू आयटम्समध्ये जायचं आहे. स्पेशली आपल्याला टास्कवर क्लिक करायचं आहे. म्हणजेच टास्क हे ऑप्शन निवडा.
त्यानंतर स्कूल ॲन्युअल फंक्शन हा जो सब्जेक्ट आहे, तो आपल्याला सब्जेक्टच्या बॉक्समध्ये कॉपी पेस्ट करायचा आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचा आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट 2 आपल्याला इंटरनेटचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, बॅक बटनाचा उपयोग करून http.www.google.com वर जा म्हटलेलं आहे. तर बघा बॅक बटनाचा उपयोग करून म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर काय आहे? तर बघा सेकंड नंबरचा याचा राईट आन्सर आहे http.www.google.com लिंक ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये www.encyclopedia.com हा URL टाईप करा. वेब पेज ओपन करण्यासाठी encyclopedia.com लिंकवर क्लिक करा. आता पुन्हा या लिंकवर जाण्यासाठी बॅक बटनावर क्लिक करा. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा http://skypesport.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हटलेलं आहे. तर बघा कशाप्रकारे ओपन करायची आहे ही लिंक आपल्या ब्राउझरमध्ये. तर बघा थर्ड नंबरचा याचा राईट आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये http://www.skysports.com हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. त्यानंतर ही लिंक ओपन झालेली आहे. तर हे याचं राईट आन्सर आहे. अशा प्रकारे लेव्हल 1 मधले आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता आपण लेव्हल 2 मधले सुद्धा सोडून घेणार आहोत. तर बघा आपल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, सिटी फोल्डरमध्ये असलेले ट्रॅव्हल फोल्डर डिलीट करा. तर खूप सोपा क्वेश्चन आहे. सिटी फोल्डरला ओपन करायचं आहे. ट्रॅव्हल फोल्डरला सिलेक्ट करा आणि आपल्या कीबोर्डमधलं डिलीट हे ऑप्शन बटन प्रेस करा. त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सपोर्ट फोल्डरमधील ट्री फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा. तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं आहे. ट्री फाईलला सिलेक्शन करून घ्या. राईट क्लिक करा त्यावर आणि इथे काय करायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर ट्री प्रॉपर्टीजचा हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. यामधून आपल्याला बघा इथे काय करायचं आहे, रीड ओनली. तर रीड ओनलीवर क्लिक करा, अप्लाय करा अँड देन ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पॅलेस फोल्डरमधून ताज फोल्डरमध्ये युवराज फाईल मूव्ह करा. तर कधीही मूव्हचा ऑप्शन आल्यास आपल्याला काय करायचं असते, कट या ऑप्शनचा वापर करायचा असतो. कॉपी करायचं नाही. मूव्ह म्हटल्यास आपल्याला कट हे ऑप्शन निवडायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे, पॅलेस फोल्डरमधून म्हटलेलं आहे. तर पॅलेस फोल्डरमध्ये जायचं आहे. युवराज फाईलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यावर राईट क्लिक करून कट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅक नेव्हिगेशनच्या ॲरोच्या मदतीने मागे जायचं आहे. ताज फोल्डरला ओपन करा. राईट क्लिक करून इथे पेस्ट करायचं आहे. बघा अशा प्रकारे समजलं असेल तुम्हाला आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 2 कॉलममध्ये स्लिप्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा 2 कॉलममध्ये स्लिप्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं असते, लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला. लेआउट या टॅबमध्ये गेल्यानंतर पेज सेटअप या ग्रुपमध्ये कॉलम्सचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करा आणि 2 कॉलम म्हणजेच आपल्याला 2 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बघा 2 या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर लगेच 2 कॉलममध्ये आपल्याला आपलं डॉक्युमेंट दिसायला लागलेलं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्लिप्ट करा. तर पुन्हा आता 4 कॉलममध्ये म्हणत आहे. पुन्हा लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. पेज सेटअपमधून कॉलम्सच्या ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला विचार पडला असेल, इथे 4 म्हणजे 4 नावाचा ऑप्शन तर दिलेला नाही आहे. तर मोर कॉलम्समध्ये जायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, नंबर ऑफ कॉलमची संख्या जी आहे ती आपल्याला 4 करायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करा. बघू शकता तुम्ही ते 4 कॉलममध्ये इन्सर्ट झालेलं आहे आपलं डॉक्युमेंट आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, विंडोजचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणतेही एक टेबल काढून टाका. कोणतेही एक टेबल काढून टाका अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. डिलीट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यामधून आपल्याला डिलीट टेबलवर क्लिक करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे.
नेक्स्ट बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल, तेव्हा पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा म्हटलेलं आहे. तर पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवायचे असल्यास आपल्याला तिसऱ्या कॉलमला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रिव्ह्यूमध्ये जायचं आहे. सॉरी आपल्याला पेज लेआउटमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर बघा पहिले 2 कॉलम आपल्याला व्हिजिबल ठेवा म्हटलेलं आहे. हां, तर बघा आपल्याला व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे आणि फ्रीज पॅन्सवर क्लिक करायचं आहे. यामधून आपल्याला पहिले 2 कॉलम म्हटलेलं आहे. यासाठी आपल्याला फ्रीज फर्स्ट कॉलम यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व रक्तदात्यांचे सरासरी म्हणजेच ॲव्हरेज वय कॉलम E69 मध्ये कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. तर कुठे म्हटलेलं आहे E69 आणि काय, तर आपल्याला ॲव्हरेज काढायचे आहेत. म्हणजे सर्व रक्तदात्यांची आपल्याला सरासरी जी एज आहे ती आपल्याला काढायची आहे E69 या सेलमध्ये. तर E69 वर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर काय करायचं आहे, होम टॅबमधल्या एडिटिंग या ग्रुपमध्ये ऑटोसमच्या या ॲरोवर क्लिक करा आणि यामधून ॲव्हरेज या फॉर्म्युल्यावर क्लिक करायचं आहे आणि ज्या काही सर्व संख्या आहे त्याच आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर एक सिंपली एंटर प्रेस करा. तर बघा ॲव्हरेज फॉर्म्युल्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सर्व संख्या व्यवस्थितरित्या सिलेक्शन करून घ्या. बघा आपण पूर्ण संख्याच सिलेक्शन करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर सिंपली एक एंटर प्रेस करा अशा प्रकारे आणि बघा आपल्याला इथे 31 एज आपल्याला इथे मिळालेली आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, दिलेल्या स्लाइडमध्ये वरील उजव्या बाजूस दिलेल्या आयताचा रंग पिंक करा म्हटलेला आहे. तर बघा वरील दिलेल्या उजव्या बाजूस म्हटलेला आहे आणि आयताचा रंग, तर या आयताला सिलेक्शन करायचं आहे. अशा प्रकारे फॉर्मॅट या टॅबमध्ये जायचं आहे आणि शेप फिल या ऑप्शनवर क्लिक करा आणि यामधून आपल्याला पिंक कलर म्हटलेला आहे, तर पिंकवर सिलेक्शन करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 6 ब्लँक स्लाइड्स ॲड करा. चौथ्या स्लाइडचा पुश ट्रान्झॅक्शन इफेक्ट आणि फ्रॉम टॉप व्हॅरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हटलेला आहे. तर सगळ्यात पहिले 6 ब्लँक स्लाइड आपण ॲड करून घेऊया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर पहिल्या स्लाइडला पकडून इथे टोटली 7 स्लाइड्स झालेल्या आहेत आणि आपल्याला चौथ्या स्लाइडला म्हटलेलं आहे, चौथ्या स्लाइडला सिलेक्शन करा. ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे. पुश हे ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे आणि इफेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला फ्रॉम टॉप म्हटलेलं आहे, तर फ्रॉम टॉप घ्या आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधील स्लाइड क्रमांक 1 शीर्षकातील ओळीमधील अंतर बदलून 2.5 लाईन्स करा म्हटलेलं आहे. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या स्लाइडला क्लिक करायचं आहे आणि या ओळीमधील आपल्याला अंतर म्हणत आहे आणि किती 2.5 म्हणत आहे. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा इथे आपल्याला पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये लाईन स्पेसिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करायचं आहे या ॲरोवर आणि 2.5 म्हणत आहे. तर बघा इथे 2.5 आपल्याला दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव, कंपनीचं नाव आणि जॉब टायटल ही आपल्याला इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्टमध्ये तयार करायची आहे. तर यासाठी न्यू आयटम्सवर क्लिक करायचं आहे, कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे आणि दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार सर्व आपल्याला इन्फॉर्मेशन टाकायची आहे. फुल नेमच्या बॉक्समध्ये फुल नेम, कंपनीच्या नावाच्या जागी कंपनीचं नाव टाकून घेऊयात. त्यानंतर जॉब टायटल जे काही दिलेलं आहे प्रोडक्शन मॅनेजर, ते सुद्धा आपल्याला जॉब टायटलच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे
आणि सेव्ह अँड क्लोज करा. ते करायला विसरायचं नाही आहे. जर विसरला तर हा क्वेश्चनच तुमचा चुकून जाईल. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट 2 इंटरनेटचे क्वेश्चन दिलेले आहे बघा. काय म्हटलेलं आहे आपल्याला? http://booksmillion.com लिंक ओपन करा आणि फेव्हरेट्समध्ये ॲड करा म्हटलेलं आहे. तर बघा फेव्हरेट्समध्ये ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? कोणतं ऑप्शन राईट आहे यामधलं? तर बघा याचं राईट आन्सर आहे तर बघा हे याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये http://booksmillions.com हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. हे लिंक ओपन झालेले आहे. ॲड धिस पेज टू फेवराइट्स Ctrl+D आयकॉनवर क्लिक करा. लिंक फेवरेटमध्ये ॲड झालेली आहे. नेम टेक्स्ट बॉक्समध्ये लिंकचे नाव टाईप करा आणि डन बटनावर क्लिक करा. तर हे याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. नेक्स्ट बघा दिलेल्या वेबसाईटमधील इनबॉक्स फोल्डरमधील सर्व मेसेज पहा म्हटलेला आहे. तर बघा सर्व मेसेजेस पाहण्यासाठी कोणत्या ऑप्शनला निवडावं लागेल आपल्याला? तर बघा थर्ड नंबरचा याचा राईट आन्सर आहे www.google.com हा URL एंटर करून वेबसाईट ओपन करा. आता जीमेल ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा ईमेल एंटर करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. पासवर्ड एंटर करा आणि लॉग इन करण्यासाठी नेक्स्ट बटनावर क्लिक करा. लॉग इन करून झाल्यावर तुम्ही इनबॉक्स मेसेजेस बघू शकता. तर हे याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. अशा प्रकारे लेव्हल 2 मधले सुद्धा आपले क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता लेव्हल 3 मधले सुद्धा आपण प्रॅक्टिकलचे सोडून घेऊया. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? सपोर्ट फोल्डरमधील फ्लॅग फाईल उघडा. त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईल सेव्ह करा. त्यानंतर फाईलला क्लोज करा. सपोर्ट फोल्डरला उघडायचं आहे. फ्लॅग फाईलला ओपन करायचं आहे. यामधले जे काही सर्व टेक्स्ट आहे ते आपल्याला डिलीट करायचे आहेत किंवा बॅकस्पेसने सुद्धा आपण काढून टाकू शकतो. बघा अशा प्रकारे सर्व जे काही टेक्स्ट ते त्यामध्ये राईट केलेले आहे ते आपण काढून टाकायचे आहे. त्यानंतर फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करा. इथून आपल्याला काय करायचं आहे? फाईलला सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर फाईलला क्लोज करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा विंडोजचा हा क्वेश्चन काय म्हटलेला आहे? दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील 7व्या वाक्याची फॉन्ट साईज म्हणजेच त्याचा आकार 48 करा. तर 7व्या वाक्याला म्हटलेलं आहे 7व्या वाक्याला सिलेक्शन करा. फॉन्ट या ग्रुपमधून साईजचं ऑप्शन दिलेलं आहे फॉन्ट साईजचं यामधून 48 करा आणि आपला आन्सर सबमिट करा. नेक्स्ट बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे? योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज H3 ते H12 मध्ये प्रत्येक बाबींची पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. तर बघा प्रत्येक बाबींची पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं आहे? क्वांटिटीमध्ये H3मध्ये क्लिक करा. त्यानंतर इज इक्वल टू टाईप करायचं आहे. आणि बघा क्वांटिटी आपल्याला घ्यायची आहे C3ची. त्यानंतर मायनस करा. त्यानंतर सेल फॉर जानेवारी घ्या. F3 त्यानंतर पुन्हा त्यामधून मायनस करा. सेल फॉर फेब्रुवारीची क्वांटिटी आणि त्यानंतर एक एंटर प्रेस करा. तर बघा अशा प्रकारे स्टॉक क्वांटिटी निघालेली आहे आणि सर्व यांची काढण्यासाठी कर्सरने खाली रेप्लिकेट करत न्या. बघा सर्व पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी आपल्याला इथे मिळालेली आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतर दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये हेडरच्या सेक्शनमध्ये ग्रिड शीट हे हेडर इन्सर्ट करा. हेडर एंटर केल्यानंतर A1 सेलवर क्लिक करा म्हटलेलं आहे. तर बघा यासाठी काय करायचं आहे? इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला हेडर अँड फुटरवर क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि या हेडरमध्ये आपल्याला ग्रिड शीट हे नाव टाईप करून टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे ग्रिड शीट हे नाव टाईप करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? A1 या सेलवर क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे वरील जायचं आहे आणि त्यानंतर A1 सेलला आपल्याला
A1 या सेलवर अशा प्रकारे क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड्स ॲड करा. स्लाइड शो रन करताना चौथी स्लाइड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल अशा प्रकारे दाखवा म्हटलेलं आहे. आणि तिसऱ्या स्लाइडला टाईम इफेक्ट अप्लाय करा. म्हणजेच आपण तिसऱ्या स्लाइडला जर 4 सेकंदाचा टाईम दिला तर 4 सेकंदानंतरच आपली ही चौथी स्लाइड शो होईल. तर यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले 7 अतिरिक्त स्लाइड्स इथे ॲड करायचं आहे. तर बघा 7 ॲड करा म्हटलं तर इथे तुम्हाला 8 स्लाइड दिसत असेल, तर यापूर्वीच इथे एक स्लाइड ऑलरेडी ॲड केलेली होती. त्यामुळे इथे आता आपल्याला 8 स्लाइड्स अवेलेबल आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे बघा, स्लाइड शो रन करताना चौथी म्हटलेलं आहे. तर बघा तिसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्लाइड शो ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये गेल्यानंतर बघा इथे टायमिंगचा ग्रुप दिलेला आहे. टायमिंगच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, 4 सेकंद करायचं आहे इथे. बघा अशा प्रकारे हा टायमिंग, त्यानंतर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आउटलुकचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे, आउटलुकमध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन हा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा. तर इव्हेंट तयार करण्यासाठी न्यू आयटम्समध्ये जाऊन अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो दिलेला सब्जेक्ट आहे तो कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह क्लोज करा. सेव्ह क्लोज करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंटरनेटचा क्वेश्चन दिलेला आहे. दिलेल्या इनबॉक्समधून तुम्ही पहिली ईमेल उघडा आणि त्या मेलला थँक्स मेसेजसहित तुमचं उत्तर म्हणजेच रिप्लाय पाठवा म्हटलेलं आहे. तर बघा सेकंडच नंबरचा याचा राईट आन्सर आहे. लॉग इन करून इनबॉक्स ओपन करा आणि त्यातील पहिल्या ईमेलवर लिंक करा. ईमेल ओपन झाला आहे. आता मेलला उत्तर म्हणजेच रिप्लाय पाठवण्यासाठी रिप्लाय ऑप्शनवर क्लिक करा. रिप्लाय मेसेज थँक्स टाईप करा. उत्तर रिप्लाय पाठवण्यासाठी सेंड बटनावर क्लिक करा. तर ह्याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. अशा प्रकारे तीनही लेवलमधले आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. आणि आता आपण ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सोडून घेणार आहोत. तर बघा पहिल्याच क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, डॉट डॉट हे एक समकेंद्रीय वलय आहे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर ट्रॅक आहे. नेक्स्ट बघा, अँटीव्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कम्प्युटर्सचा बचाव करण्यासाठी असतात. तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट बघा, डॉट डॉट ह्यामध्ये स्टार नेटवर्क्सप्रमाणे अनेक कम्प्युटर्स एखाद्या सेंट्रल होस्ट कम्प्युटर्सशी जोडलेले असतात म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे हायब्रिड नेटवर्क्स. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या वर्तनाने बॅटरीचे आयुष्य कमी होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. तर याचं राईट आन्सर आहे तर बघा याचं राईट आन्सर आहे बॅटरी पूर्णपणे न उतरू देता थोड्या वेळासाठी लॅपटॉपवर बॅटरी पॉवर वापरून नंतर 100% चार्ज करणे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते विधान ऑप्टिकल माऊसविषयी खरे आहे. तर याचं सेकंड नंबरचं राईट आन्सर आहे तो माऊस हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि संवेदित होतो. तर ह्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड्स किंवा मदर बोर्ड असेही म्हटले जाते. तर हे विधान बरोबर आहे. अशाच प्रकारे लेवल 1 मधले ऑब्जेक्टिव्हचे सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता लेवल 2 मधले सॉल्व्ह करून घेऊया. तर बघा काय म्हटलेलं आहे ह्या क्वेश्चनमध्ये, खालील वर्ड आयकॉन काळजीपूर्वक पहा. मध्यभागी या वर्ड ॲप्लिकेशनमध्ये किती डॉक्युमेंट्स ओपन आहेत म्हटलेलं आहे. तर मध्यभागी यामध्ये कमीत कमी 2 आहेत. नेक्स्ट बघा, डॉट डॉट ही काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून 100 Gbps पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या तरंगयुक्त शलाका जात असतात म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे फायबर ऑप्टिक केबल. नेक्स्ट बघा, कोणती बँड विथ एका वेळी फक्त एक सिग्नल समर्थित करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे मीडियम बँड. नेक्स्ट बघा, जेव्हा तुम्ही www सारख्या URL एंटर करता तेव्हा कनेक्शन होण्यापूर्वी काय होते म्हटलेलं आहे.
तर याचा सेकंड नंबरचा राईट आन्सर आहे URL DNSद्वारे IP ॲड्रेसमध्ये रूपांतरित केला जातो. नेक्स्ट बघा, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, असे का म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे पहिल्याच नंबरचं, रोजगारात स्थिरता राखण्यासाठी. नेक्स्ट बघा, जनरेटिव्ह AIद्वारे पॉवर्ड क्रिएट ए प्रेझेंटेशन टूलचा प्राथमिक वापर कोणता आहे म्हटलेला आहे. तर बघा, सेकंड नंबरचा राईट आन्सर आहे कॉम्प्लेक्स डेटा. सॉरी, याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं, टेक्स्टपासून नवीन स्लाइड्स क्रिएट करणे. तर हे याचं राईट आन्सर आहे. अशा प्रकारे लेवल 2 मधले सुद्धा आपले ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता लेवल 3 मधले आपण सोडून घेऊयात. तर बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तुम्हाला वेबसाईट्सवर मिळालेली माहिती अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय तपासले पाहिजे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे वेबसाईटचा शेवटचा अपडेट म्हणजेच दिनांक. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणतीही टॉगल की नाही म्हटलेलं आहे. तर बघा, कंट्रोल ही टॉगल की नाही आहे. नेक्स्ट बघा, मशीन्स काही वेळ मानवी बोलणे समजू का शकत नाही म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे तर याचं राईट आन्सर आहे वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार आणि पार्श्वभूमीला असलेला गोंगाट. तर अशा प्रकारे लेवल 3 मधले सुद्धा आपले ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहे. अशा प्रकारे आपण तीनही लेवलमधले ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आणि इथे आता आपण एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. बघा, तुमचा जर फायनल एक्झामच्या वेळेस एखादा क्वेश्चन विसरून किंवा चुकून राहिलेला असेल तर तुम्हाला इथे लक्षात येईल. बघा, आपला एकही क्वेश्चन उरलेला नाही, त्यामुळे इथे आपल्याला 0 दिसत आहे. त्यानंतर येस येस करत जायचं आहे आणि बघूया आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहेत. तर आपल्या एक्झाममध्ये जर ऑब्जेक्टिव्हमध्ये काही चुका झालेल्या असतील तर व्हिडिओच्या शेवटी करेक्शन करून मी तुम्हाला सांगेन. तर बघा, आपल्याला 50 पैकी 46 मार्क मिळालेले आहेत. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 35 पैकी 34 मार्क्स मिळालेले आहेत आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 15 पैकी 12. तर बघा, ऑब्जेक्टिव्हमध्ये काय चुका झालेल्या आहेत. खालीलपैकी कोणत्या वर्तनाने बॅटरीचे आयुष्य कमी होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. तर याचं राईट आन्सर होतं काही आठवड्यासाठी वापरात नसताना लॅपटॉपमध्ये बॅटरी ठेवणे. त्यानंतर बघा, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, असे का म्हटले जाते. तर याचं राईट आन्सर होतं बदलत्या वातावरणाशी जुळवून घेता येण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे आपली एक्झाम सॉल्व्ह करून झालेली आहेत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.